नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता 10वीच्या गणित भाग 1च्या या संभाव्यतेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आता संभाव्यतेमध्ये काही उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, आता आणखी काही उदाहरणं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातलं पहिलं उदाहरण आहे, क्वेश्चन काय आहे बघा, राइट द सॅम्पल स्पेस यस, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स। आपल्याला एक्सपेरिमेंट दिलेला आहे, यादृच्छिक प्रयोग आहे, त्याच्यावरनं आपण नमुना अवकाश यस लिहायचा सॅम्पल स्पेस, त्याच्यावरनं ह्या खालच्या इव्हेंट म्हणजेच घटना लिहायच्या आहेत आणि त्यांची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढायची आहे। पहिला एक्सपेरिमेंट दिलेला आहे, वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ बॅग ऑफ 50 कार्ड्स बिअरिंग द नंबर 1 to 50। 50 कार्ड आहेत एका बॉक्समध्ये आणि त्या बॉक्स मधलं एक कार्ड आपल्याला काढायचं आहे। त्या 50 कार्डावरती बेरिंग द नंबर 1 to 50 म्हणजे 50 कार्डावरती नंबर लिहिले आहेत 1, 2, 3, 4 असं 50 कार्ड, 50व्या कार्डवरती 50 अंक लिहिलेला म्हणजे 50 लिहिलेलं आहे। असे नंबर त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि त्यातलं एक कार्ड काढायचं आहे आपल्याला। मग आपल्याला यस कसा येणार आहे, तर यस मध्ये या 50 पैकी एक काढायचं आहे, म्हणजे यस मध्ये हे 50च्या 50 कार्ड येणार आहेत। 1, 2, 3, 4, 5 सगळं लिहिणं आपल्याला शक्य नाही आणि म्हणून या पद्धतीने यस हा मांडला तरी आपल्याला चालतो आणि म्हणून एन ऑफ यस बरोबर किती असणार आहेत, 50। सॅम्पल पॉइंट्स किती असणार आहेत, असे 50 असणार। आता पहिली घटना आहे इव्हेंट ए, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 6, 6 न भाग जाणारी संख्या पाहिजे आपल्याला। आता ए बरोबर लिहूया आपण, ए बरोबर 6 न भाग जाणारी संख्या, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, तर 54 ह्याच्यामध्ये आपल्यात नाही, म्हणून 6 न भाग जा नंबर डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6 न भाग जाणाऱ्या संख्या यातल्या आपण शोधायच्या आहेत कुठपर्यंतच्या, 1 ते 50 पर्यंतच्या। हे एवढ्या संख्या येणार आहेत आपल्या 6 न भाग जाणाऱ्या आणि म्हणून एन ऑफ ए बरोबर किती आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8, एन ऑफ ए किती आलं, 8 आलं आणि म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ यस बरोबर 8/50। एन ऑफ एस ची किंमत किती आहे, 50। भाग तुटत असेल तर तोडायचा, आता 2 भाग तुटतोय, 2 चौक 8 आणि 25 दोन्ही 50 आहे म्हणजे 25, म्हणून आन्सर लिहूया पी ऑफ ए बरोबर 4/25। पी ऑफ ए ची किंमत किती आली, 4/25। आता इव्हेंट बी, घटना बी काय दिलेला आहे बघूया आपण। घटना बी बरोबर अ नंबर इज मल्टिपल ऑफ 5, 5च्या पटीतील संख्या म्हणजे डिव्हिजिबल, हे कसं काढलं आपण तसंच 5च्या पटीतली संख्या। पहिली 5च्या पटीतली संख्या 5, 5 दुनी 10, 5 3 15, 5 चौक 20 अशा 50 पर्यंतच्या। 5 1 5, 5 दुनी 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50। 50च्या पुढे काय नाही तर संख्या म्हणजे 5च्या पटीतील संख्या, या 5च्या पटीतील संख्या आल्या किती आल्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि म्हणून एन ऑफ बी बरोबर 10। एन ऑफ बी किती आलं आपलं, 10 आलं। आता म्हणून पी ऑफ बी बरोबर काय आपलं सूत्र आहे, एन ऑफ बी भागिले एन ऑफ यस बरोबर 10 भागिले एन ऑफ बी ची 10 आली 50, भाग तुटतोय 10 1 10, 10 5 50, म्हणून पी ऑफ बी बरोबर
1/5. पी ऑफ बी ची किंमत किती आली? 1/5. आता नंबर इज प्राईम. प्राईम नंबर म्हणजे सांगितलंय मूळ संख्या. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता यातल्या मूळ संख्या आपण शोधायच्या आहेत. आता सगळ्या संख्या आपल्या समोर नाही आहेत, पण आपण मूळ संख्या लिहूया. एक मूळ नाही, 2, 3, 5, 7, 11, 13, 15 येणार नाही आपली, 17, 19, 21 नाही आपली, 23, 25 नाही, 27 नाही, 29, त्याच्यानंतर 31, 33 नाही, 35 नाही, 37, 39 नाही, 41, 43 राहिली, 43, 47, 49 येणार नाही, 51 नाहीये, झाल्या 47 पर्यंतच. 50 पर्यंतच्याच आहेत ह्या मूळ संख्या. बघा पुन्हा एकदा बघा मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. किती झाले मोजूया आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणून एन ऑफ सी बरोबर 15. म्हणून पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस बरोबर. एन ऑफ सी ची किंमत किती आली आपली? 15. 15/50. भाग जात असेल तर तोडायचं. पी ऑफ सी बरोबर 5 न भाग जातोय, 5 त्रिक 15, 5 10 50. पी ऑफ सी ची किंमत किती आली? 310. आता पुढचं उदाहरण आहे बघा. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. आता पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स म्हणजे पत्त्याच्या पानाचं उदाहरण आहे की पत्त्याची पानं ही 52 पत्त्याची पानं आहेत प्लेइंग कार्ड्स. आणि वेल शफल्ड म्हणजे योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या पानातून एक पान काढला असता आपल्याला त्याचं इव्हेंट आपल्याला लिहायचे आहे, घटना लिहायची आहे. आता त्याचा यस आपण लिहूया. पहिल्यांदा यस लिहित असताना 52 प्लेइंग कार्ड्स. हाऊ मेनी कार्ड्स आर देअर? 52. आता एकूण किती कार्ड्स आहेत? 52 प्लेइंग कार्ड्स. 52 प्लेइंग कार्ड्स. आणि म्हणून एन ऑफ एस किती येणार आहे तिथं? 52. पत्त्याच्या कॅट मध्ये जो गट्टा असतो तो 52 कार्डचा, त्यातले एकूण 52 कार्ड असतात. त्याची थोडक्यात माहिती सांगते. त्या 52 पत्त्यांच्या कॅट मध्ये आपल्याला 26 पत्ते लाल रंगाचे असतात, तर 26 पत्ते ही काळी असतात. रेड कार्ड्स 26 आणि ब्लॅक कार्ड्स ही 26 असतात. आता रेड कार्ड 26 जे असतात लाल कार्ड, त्याच्यामध्ये बदाम आणि चौकट, बदाम आणि चौकट असं आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ही जी आहेत ही बदामची लाल आहे आणि चौकटीची लाल, चौकट असलेली लाल आहे पानं. आता ब्लॅक जे आहे ते इस्पिक आणि किलवर म्हणजे स्पेड कार्ड म्हणजे इस्पिकचं पान आहे आणि क्लब कार्ड म्हणजे किलवरचं आहे, म्हणजे किलवरचं पान आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला ह्या पानं जी आहेत ती 13 पानं हार्ट कार्डची असतात म्हणजे बदामाची असतात, 13 पानं ही चौकटची असतात, 13 पानं जी आहेत ही किलवर आणि 13 पानं इस्पिकची असतात. आता हे 13 पानाची विभागणी आपण अभ्यासत असताना त्यातली फेस कार्ड म्हणजे चित्रयुक्त पानं. आता चित्र असलेली पानं माहिती आहेत, राजा, राणी आणि गुलाब, अशी आपण 3 पानं ही चित्रयुक्त. मग प्रत्येकाची 3-3, बदामाची 3 पानं, इस्पिकची 3 पानं, किलवरची 3 पानं आणि चौकटीची 3 पानं, अशी प्रत्येकाची 3-3-3 म्हणजे 3 चौक 12 पानं ही चित्रयुक्त असतात. एका हा चित्रयुक्त नसतो. आता त्याच्यावर आधारित आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे.
पहिलं काय दिलंय बघा इव्हेंट. इव्हेंट ए अ कार्ड इज अँड एक. एक मीन्स एक्का कार्ड. आता प्रत्येकाचा एक एक एक्का आहे. प्रत्येकाचा एक एक एक्का आहे आणि प्रत्येकाचा एक एक एक्का म्हणजे एकूण कार्ड किती येणार आहेत. एक कार्ड किती येणार आहे तर 4 कार्ड्स असणार आहेत. आणि म्हणून इथं ए इज इक्वल टू हाऊ मेनी एक कार्ड्स 4. 8 कार्ड्स. आणि म्हणून एन ऑफ ए बरोबर 4. म्हणून एन ऑफ ए बरोबर 4. आता ही लिहित असताना इथं सुद्धा 52 कार्ड्स लिहित असताना तुम्ही त्याची विभागणी करू शकता की 13 पानं बदामाची, 13 पानं चौकटीची, 13 पानं इस्पिकची, 13 पानं किलोवरची म्हणजे क्लब कार्ड्स अशा पद्धती. इथं सुद्धा 4 एक्के मी एकत्र दिलंय. आपण असं सुद्धा लिहू शकतो की बदामाचा एक्का, चौकटीचा एक्का किंवा एक क्लब कार्ड एक्क्याचं, क्लबचं एक्का आणि स्पेडचं एक्का असं आपण विभागणी करू शकतो. नाही केली तरी 4 एक कार्ड्स. 4 एक कार्ड्स. आता एन ऑफ ए 4 आलं. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 4/52 बरोबर 4/52 म्हणजे 1/13. 13 चौक 52 आहे. 4 ने भाग घालवला आपण. 4 एके 4, 13 चौक 52. म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/13. पी ऑफ ए बरोबर 1/13. आता दुसरं आहे अ कार्ड इज रेड कार्ड. कार्ड इज रेड कार्ड. बी इज इक्वल टू कार्ड इज रेड कार्ड आपल्याला सांगितलेलं आहे. कार्ड इज रेड कार्ड. आता रेड कार्ड ही 2 प्रकारचे आहेत. एक बदामाचं आणि दुसरं जे आहे ते चौकटीचं. मग आपण लिहूया 13 हार्ट प्लस 13 हार्ट का म्हणजे बदामाची 13 पानं आणि 13 चौकटीची म्हणजे 13 डायमंड. म्हणजे 13 हार्ट कार्ड आणि 13 डायमंड कार्ड. म्हणून एन ऑफ बी बरोबर 26. एन ऑफ बी ची किंमत किती आली 26. कारण रेड कार्ड ही 26 आहेत एकूण. कुठली कुठली 13 बदामाची आहेत आणि 13 चौकटीचे आहेत. आता ब्लॅक मध्ये काय येतं 13 क्लब कार्ड येतात आणि 13 स्पेड कार्ड. स्पेड म्हणजे इस्पिक आणि क्लब कार्ड म्हणजे किलोर. आता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ बी ची किंमत 26/52. 26 एके 26, 26 दुनी 52 भाग तुटलेला आहे. म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/2. पी ऑफ बी ची किंमत किती आली 1/2 आली. आता कार्ड इज स्पेड कार्ड म्हणजे इस्पिकचा पत्ता आपल्याला घ्यायचा आहे. इस्पिकचे पत्ते किती असतात सी बरोबर 13 स्पेड कार्ड. म्हणून एन ऑफ सी बरोबर 13. एन ऑफ सी ची किंमत किती आली 13. म्हणून पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस बरोबर 13/52. 13 एके 13, 13 चौक 52 आणि म्हणून पी ऑफ सी बरोबर 1/4. पी ऑफ सी बरोबर 1/4. आता पुढचा आहे कार्ड इज फेस कार्ड. फेस कार्ड म्हणजे चित्रयुक्त पानं. फेस कार्ड म्हणजे चित्रयुक्त पाने. आता चित्र असलेली पाने त्यातली कुठली चित्र असलेली पाने तर एक राजा, राणी आणि जोकर जे लिहिलेलं असतं ते. आता ही जी 4 पानं आहेत 3 पाने आहेत प्रत्येकाची 3 मग डी लिहित असताना 3 × 12. फेस कार्ड किती आहेत
12. ह्याची पुन्हा तुम्ही विभागणी करून लिहिलं तरी चालतंय. काय लिहिणार आपण तर 4 किंग्स प्लस 4 क्वीन डी बरोबर 12 फेस कार्ड्स. म्हणून एन ऑफ डी बरोबर 12. म्हणून पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस 12/52. 12/52. चारी त्रिकोण 12 आणि 13 चौक 52. म्हणजे 4 न भागलेलं आहे आपण. चारी त्रिकोण 12 आणि 4 13 52. म्हणून पी ऑफ डी बरोबर 3/13. पी ऑफ डी बरोबर 3/13. अशा पद्धतीनं पत्त्याच्या कार्डचं हे उदाहरण आहे. पत्त्याच्या कार्डची माहिती तुम्हाला जवळजवळ असते, पण तरी सुद्धा 13 लाल कार्ड असतात आणि 13 काळी कार्ड. आता पुढचं उदाहरण आहे. जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप बेरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड. जोसेफनं त्याच्या कॅपमध्ये 26 कार्ड ठेवलेली आहेत आणि ती 26 जी कार्ड आहेत त्या 26 कार्डावरती काय लिहिलेलं आहे तर इंग्लिश अल्फाबेट. पहिल्या कार्डावर ए, दुसऱ्या कार्डावर बी, तिसऱ्या कार्डावर सी, असं झेड पर्यंत 26 अल्फाबेट लिहिलेली, 26 इंग्रजी वर्णाक्षर लिहिलेली 26 कार्ड आहेत. 1 कार्ड इज ड्रॉन एट रॅन्डम. एक कार्ड त्यातलं आपल्याला उचलायचं आहे. यादृच्छिक पद्धतीनं एक कार्ड काढायचं आपल्याला. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी कार्ड इज ओवेल कार्ड. आता ओवेल कार्ड म्हणजे इंग्रजी स्वर AEIOU हे इंग्रजी स्वर असलेलं कार्ड आपल्याला निवडायचं आहे. आता बघा पहिल्यांदा आपल्याला यस लिहिला पाहिजे. यस लिहित असताना यस म्हणजे आपण काय लिहिणार नमुना अवकाश सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. देअर आर 26 कार्ड्स. 26 कार्ड्स. 26 कार्ड्स आहेत आणि 26 कार्ड्स मधलं यादृच्छिक पद्धतीनं रॅन्डमली एक कार्ड निवडायचं आहे. आता या 26 कार्ड वरती काय आहे तर S इज इक्वल टू पहिलं कार्ड A चं, दुसरं कार्ड B, C, D या पद्धतीनं झेड पर्यंत असणार आहे. या पद्धतीनं झेड पर्यंत हे असणार आहे. आणि म्हणून एन ऑफ S इज इक्वल टू एन ऑफ S किती येणार आहे 26. एन ऑफ S किती येणार आहे 26 येणार आहे. आता आपल्याला एक्सपेरिमेंट इव्हेंट कुठला दिलेला आहे इव्हेंट A. इव्हेंट कुठला आहे बघा अ कार्ड इज ओवेल कार्ड म्हणजे स्वर असलेलं कार्ड. आता स्वर कुठले कुठले AEIOU आपल्याला माहिती आहे इंग्रजीतले स्वर कुठले आहेत ते. आता A अ कार्ड इज ओवेल कार्ड. म्हणून A इज इक्वल टू आता इव्हेंट लिहूया आपण. A इज इक्वल टू ओवेल्स किती आहेत AEIOU असे 5 आहेत. आणि म्हणून एन ऑफ A इज इक्वल टू 5. एन ऑफ A इज इक्वल टू 5. म्हणून आता आपल्याला पी ऑफ ए काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे, संभाव्यता काढायची आहे की गेटिंग कार्ड इज ओवेल कार्ड. ओवेल कार्ड असलेली आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए ची किंमत किती आल्या 5 छेद एस ची किंमत एन ऑफ एस ची किंमत 26. आता भाग काही तुटत नाहीये आणि म्हणून आपले आन्सर राहणार आहे पी ऑफ ए इज इक्वल टू 5/26. आता वर्ड प्रॉब्लेम आहे, शाब्दिक उदाहरण आहे. उत्तर सुद्धा लिहिताना आपण आन्सर लिहित असताना
शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. प्रोबॅबिलिटी देअरफॉर probability of getting Powell card is equal to 5/26. या पद्धतीने आपण हे वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, length and breadth of the rectangular garden are 77 meter and 50 meter. आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ही गार्डन आहे, रेक्टेंग्युलर गार्डन आहे आणि लेंथ इज द 77 मीटर अँड ब्रेड्थ इज द 50 मीटर. पुढे काय म्हणले, देअर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन. सर्क्युलर लेक आहे, त्याच्यामध्ये तलाव आहे छोटासा गोल असा आणि त्याचा डायमीटर म्हणजे व्यास हा 14 मीटर दिलेला आहे. त्याचा व्यास किती दिलेला आहे, 14 मीटर दिलेला आहे. तर पुढे काय म्हणले बघा, ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम द टेरेस फेल इनटू द गार्डन. वाऱ्यामुळे शेजारच्या इमारतीच्या गच्चीवरील टॉवेल हा गार्डन मध्ये पडलेला आहे. आता गार्डन मध्ये टॉवेल पडल्यानंतर पुढे काय आपल्याला सांगितलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट टॉवेल फेल इन द लेक. म्हणजे त्या वाऱ्यामुळे जो टॉवेल पडणार आहे तो टॉवेल ह्या गार्डन मध्ये पडणार आहे. परंतु तिने आपल्याला प्रश्न केलेला आहे की तलावात ह्या लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आपल्याला काढायची आहे. आता उदाहरण बघा, थोडंसं वाचल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतंय. आपल्याला याचे डायमेन्शन दिलेले आहेत, लेंथ आणि ब्रेड्थ दिलेले आहे, लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्याचं एरिया काढायचा म्हणजे क्षेत्रफळ आपण त्याचं काढायचं आणि याचं हे जे सर्क्युलर लेक आहे याच आपण क्षेत्रफळ काढणार आहे, एरिया काढणार आहे आणि मग आपला सॅम्पल स्पेस जो नमुना अवकाश आहे तो म्हणजे या रेक्टँग्युलर गार्डनचा एरिया असणार आहे आणि इव्हेंट आपला ए असणार आहे तो म्हणजे या सर्कलचा एरिया असणार आहे. सोडूया उदाहरण आपण. यस काय असणार आहे, एरिया ऑफ लेक, सॉरी एरिया ऑफ गार्डन, रेक्टँग्युलर गार्डन, रेक्टँग्युलर गार्डन. आता यस बरोबर, आता रेक्टँग्युलर गार्डनचा एरिया काढत असताना आपण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे यस बरोबर 77 गुणिले 50 बरोबर किती येते बघा. गुणाकार करूया. 0 0 7 5 35 7 3 7 5 35 आणि 3 38 मीटर मध्ये त्याचे डायमेन्शन्स आहेत म्हणून मीटर वर्ग, मीटर स्क्वेअर. आणि म्हणून आपण यस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू 3850. आता इव्हेंट ए घेऊया आपण. इव्हेंट ए म्हणजे काय असणार आपल्याला, तर टॉवेल फेल इन द लेक. टॉवेल फेल इन द लेक म्हणजेच आपल्याला इथं काय येणार आहे, ए इज इक्वल टू एरिया ऑफ सर्क्युलर लेक, सर्क्युलर लेक म्हणून ए इज इक्वल टू, आता ह्याचा एरिया आपण काय करतो सर्कलचा, पाय आर स्क्वेअर बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले, आता डायमीटर 14 आहे, इथं डायमीटर 14 आहे आणि म्हणून रेडियस किती येणार आहे त्याचा 7 येणार आहे. रेडियस 7 गुणिले 7 आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. इथं मी लिहिते डायमीटर बरोबर 14 मीटर म्हणून आर बरोबर 7 मीटर.
पुन्हा एकदा बघा, डायमीटर 14 दिले म्हणून रेडियस, त्याचा रेडियस किती येणार आहे? 7 येणार आहे. बरोबर ए बरोबर 7 ला 7 कॅन्सल झाले, 22 सत्ते 154 मीटर वर्ग. आणि म्हणून ए बरोबर एन ऑफ ए, इथं एन ऑफ एस पाहिजे होतं आपलं, एन ऑफ ए बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये 154. आता आपल्याला संभाव्यता काढायची आहे, पी ऑफ ए काढायचा आहे. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर. एन ऑफ ए ची किंमत किती आहे? 154 आणि एन ऑफ एस ची किंमत किती आहे? 3850. आता भाग घालूया आपण. 154 ला 22 ला भाग जातो, 22 सत्ते 154, 22 एक्के 22, 16 राहिले, 165 झाले. परत 22 सत्ते 154, 165 मधनं 154 गेले, 11 राहिले, 110 झाले आणि 22 पाचा 110. आता पुन्हा उत्तर आपलं आलेलं आहे 7/175. 7/175. 7 एक्के 7, 7 दुनी 14, 3 उरले, 7 पाचा 35. आणि म्हणून पी ऑफ ए ची किंमत आलेली आहे आपली 1/25. पी ऑफ ए ची किंमत किती आली? 1/25. आन्सर लिहूया आपण. वर्ड प्रॉब्लेम आहे. आन्सर सुद्धा लिहित असताना शब्दामध्ये शाब्दिक असं उत्तर लिहायचं त्याचं. आन्सर लिहूया आपण. प्रोबॅबिलिटी that towel fell into lake is 1/25. 1/25. या पद्धतीनं उदाहरण तसं सोपं आहे. आता टॉवेल लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. रेक्टँग्युलर गार्डन आहे. यस म्हणजे काय? तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. यस म्हणजे ह्या गार्डनचा क्षेत्रफळ काढायचं, गार्डनचं क्षेत्रफळ काढायचं. परत इव्हेंट ए, आपला हा घटना ए काय असणार आहे? तर याचं क्षेत्रफळ, लेक सर्क्युलर लेक आहे त्याचं क्षेत्रफळ. आणि मग पी ऑफ ए आपण एन ऑफ ए आपण एन ऑफ एस या पद्धतीने काढायचं. सोपं उदाहरण.